मित्रांनो, रविवारचा दिवस के.एल. राहुल आणि विराट कोहली या दोघांनी गाजवला। हे झालं क्रिकेटच्या मैदानावरचं। तर प्रत्यक्ष राजकारणाच्या किंवा समाजमनाच्या मनावर ठसा उमटेल अशा गोष्टी केल्या राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांनी। इथेही तसंच झालंय। एक लीडर आणि त्याच्या बरोबरचा त्याचा दुसरा तेवढाच खंदा सहकारी। जे मैदानावर झालं तेच मैदानाच्या बाहेरही झालं। आणि आत्ता मात्र येणाऱ्या काळामध्ये जसा विराट कोहली हा हिरो म्हणूनच आपल्याला सगळीकडे वावरताना दिसतो, राज ठाकरेंचंही तसंच झालेलं आहे। पण राज ठाकरे हे खरंच ही हिरोगिरी आणखी किती वेळ कायम ठेवू शकणार आहेत? याचं कारण असं आहे की राज ठाकरे यांचा चुलत भाऊ हा मात्र या सगळ्या टोल किंवा या MSRDC मुंबईतले ब्रिज याच्याबद्दल बोलता बोलता कधी शांत झाला हे कळलं नाही। राज ठाकरेंचं असं होणार नाहीये ना। आणि या सगळ्या खळखटाकचा अनुभव देणारे राज ठाकरे आणि त्यांचे महाराष्ट्र सैनिक अगदी उपोषणावर उतरले आणि त्यामुळे राज ठाकरे यांना काहीसं अस्वस्थ वाटायला लागलं। त्यांनी आज लगेच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हे उपोषण वगैरे बाजूला ठेवत सरळ टोलनाके जाळण्याचीच भाषा केली। काय आहे सगळं प्रकरण मी आपल्याला सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपल्याला जसं मी म्हटलं तसं की रविवारचा दिवस हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑस्ट्रेलियाच्या समोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या समोर के.एल. राहुल आणि विराट कोहली यांनी गाजवला। अक्षरशः मॅच त्यांनी खेचून आणली। आत्ताही तसंच होतंय राजकारणाच्या विकेटवर। राज ठाकरे आणि त्यांचा के.एल. राहुल म्हणजे अविनाश जाधव। बघा, या दोघांमधली जी साधर्म्य आहे ना ते पण मी आपल्याला समजावून सांगतो। के.एल. राहुल हा दुखापतग्रस्त झाला, त्यानंतर त्याने स्वतःवर उपचार केले, त्याचं तंत्र बदललं आणि तो आता विराट कोहलीच्या बरोबरीने टीम इंडियाला विजयी करू शकला। आता हीच गोष्ट अविनाश जाधव यांनाही करायची आहे। अविनाश जाधव याच्यावरतीही काही शारीरिक त्रास सुरू आहे, त्याच्या तब्येतीच्या कुरबुरी आहेत आणि तरी तो उपोषणाला बसला। अविनाश जाधव हा ठाण्यातला एक तडफदार, झंझावात, मनसेचा वाघ अशी एक त्याची प्रतिक्रिया किंवा त्याची एक प्रतिमा झालेली आहे। आणि त्यामुळे जी प्रतिक्रिया त्याच्या मनसेच्या पक्षासाठी जी उमटते ती म्हणजे अविनाश जाधव मग तो कोकणात जाऊ दे, तो आंगणेवाडीत जाऊ दे किंवा तो अगदी साताऱ्याच्या मांढरादेवीला जाऊ दे, कुठेही गेला तरी अविनाश जाधवला एक क्राऊड पुलिंगचा अनुभव मिळतो। आज याच अविनाश जाधवच्या नेतृत्वाखाली मनसे ही ठाण्यामध्ये उपोषणाला बसली। आता उपोषण वगैरे हे सगळे असे गांधीगिरीचे उद्योग ठाकरे आणि या कंपनीला काही शोभत नाहीत, पण तरी खळखटाकपेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। तिसऱ्या चौथ्या दिवशी त्यांची तब्येत बिघडली, शुगर कमी झाली, त्याच्यावर काही उपचार सुरू आहेत, त्याच्या गोळ्या सुरू आहेत, याची काळजी वाटल्यामुळे थेट राज ठाकरे अगदी 10च्या ठोक्याला, मी सांगतोय 10च्या ठोक्याला आपले चिरंजीव अमित ठाकरे यांना घेऊन आलिशान गाड्यांचा ताफा घेऊन तिथे पोचले। ते उपोषण सोडायला लावलं, ते सगळं त्यांनी पाहिलं। त्यानंतर ते रविवारीच सर्किट हाऊसला गेले, म्हणजे कुठे शासकीय विश्रामगृहामध्ये। तिथे पत्रकार परिषद झाली। त्यांची पत्रकार परिषद होते ना होते तोपर्यंत मनसे ही एक खूप मोठी झिरो आहे, त्यांचं काही होऊ शकत नाही असं कोणी सांगितलं? प्रियांकाबाई चतुर्वेदीने। आता या प्रियांकाबाई चतुर्वेदी कोण आपल्याला माहित असतील, आदित्य ठाकरे यांच्या खासमखास, याच्या आधी काँग्रेस नेत्यांच्या, काँग्रेस आमदारांच्या त्या खूप क्लोज होत्या। त्या सांगतायत की मनसे झिरो आहे। म्हणजे या कधी निवडणूक लढल्या नाहीत, या दिल्लीत ज्या पेस्ट्री कल्चर करायच्या त्या पेस्ट्री कल्चरमुळे त्या आदित्य ठाकरेंच्या संपर्कात आल्या आणि थेट राज्यसभेच्या सदस्य झाल्या। त्या राज्यसभेच्या सदस्य झाल्यानंतर अख्खी महिला आघाडी बिथरली होती, याच्यावर आपण वेगळ्या नंतर बोलू। पण त्या प्रियांका चतुर्वेदी सांगतायत की मनसे झिरो आहे। तर ते ठीक आहे, प्रियांका चतुर्वेदींचं याच्याही पुढे काही होणार नाही, त्या निवडणूक लढणार आहेत म्हणे। त्या लढल्यानंतर त्यांचं काय होईल आकाशातल्या देवालाच माहिती आहे। तर या राज ठाकरेंच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी आज आंदोलन सुरू केलं, कारण राज ठाकरेंनी सकाळी पत्रकार परिषद घेतली। आता पत्रकार परिषद बघा, राजकारणातले राजकारणी आहेत ना खोटं बोलतात, पण त्यांनी किती खोटं बोलायचं याची परिसीमा देवेंद्र फडणवीसांनी पारच करून टाकली। ते म्हणाले 4 चाकीला टोलच लागत नाही। आता सांगा, ठाण्यामध्ये 40 लाख लोक राहतात। या 40 लाख लोकांपैकी साधारण आपण असं पकडूया एक 30% किंवा 35-40% लोक रोज मुंबईतून ठाण्यात जातात, ठाण्यातून मुंबईत येतात। ही सगळी माणसं काय सायकलवरून जातात का? देवेंद्र फडणवीसांनी एकदा सांगावं ना। ते म्हणतात 4 चाकीला टोल लागत नाही। आता हे जे टोल आहे ना, हा टोलचा झोल खूप मोठा आहे, त्याच्यावर हे असे एका व्हिडिओमध्ये काही होणार नाही। हे आजपर्यंत न्यायालयात स्पष्ट झालंय, सगळीकडे स्पष्ट झालंय। आणि या MSRDCच्या अंतर्गत म्हणजे महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या या पुलांवरती किंवा या मुंबईच्या प्रवेशद्वारांवरती टोल वसूल केला जातो, ज्या 4-5 टोल नाक्यांवरती हा टोल वसूल केला जातो. आता गडकरींपासून ते अगदी आता परवाच्या दादा भुसेंपर्यंत किंवा एकनाथ शिंदेपर्यंत सगळी माणसं असं म्हणतात की टोल शिवाय पर्याय नाही. अहो, टोल शिवाय पर्याय नाही, पण रस्त्यांची अवस्था तर सगळी दिसतेच आहे. आता हे जे टोलचं आंदोलन आहे हे राज ठाकरेंना येणाऱ्या दिवसामध्ये हिरो करू शकतं. आता ते कसं, तर बघा, मराठी पाट्यांचा मुद्दा राज ठाकरेंनी लावून धरला. मराठी चित्रपटांचा मुद्दा जो आहे की त्यांना स्क्रीन मिळण्याचा मुद्दा राज ठाकरेंनी लावून धरला. मराठी माणसावर गुजरात्यांनी करण्याच्या दादागिरीचा मुद्दा राज ठाकरेंनी आणि त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांनी लावून ठेवला. आता हे सगळं इथपर्यंत ठीक आहे. हा जो टोलचा झोल आहे ना, याच्यासमोर आजपर्यंत कोणी जिंकलेलं नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पण आपली पिटिशन मागे घेतली असं मी नाही म्हणत आहे, राज ठाकरेच म्हणतात. मग ती त्यांनी पिटिशन का मागे घेतली याचं उत्तर बघा, सध्या राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेचं जे काय मेतकूट बनलेलं आहे ना, त्याच्यातून राज ठाकरेंनी त्यांनाच विचारलं पाहिजे की तुम्ही पिटिशन का मागे घेतली. त्यांनी जर कारण सांगितलं, तेच कारण जर राज ठाकरेंच्या समोर आलं, तर मुंबईकरांसाठी, नवी मुंबईकरांसाठी, ठाणेकरांसाठी, पनवेलकरांसाठी राज ठाकरे असंच आंदोलन करणार आहेत का. या MSRDC मध्ये एक हाय प्रोफाईल अधिकारी आहेत, प्रचंड हाय प्रोफाईल आहेत. त्यांना आतापर्यंत बदली आणि बढती मिळण्याचा विक्रम झालेला आहे. त्यांना कोणीच हात लावू शकत नाही, कारण ते देवेंद्र फडणवीसांचे एकदम खासमखास आहेत. मग ते देवेंद्र फडणवीसांचे खासमखास होते, त्यामुळे ते एकनाथ शिंदेंना ऐकत नव्हते. पण मग एकनाथ शिंदेंनी एक दिवशी शेवटी आपल्या दाढीवरून आपला उजवा हात डाव्या बाजूला फिरवला आणि त्यानंतर जे काय घडलं, त्यामुळे हे जे काही सो कॉल्ड हाय प्रोफाईल अधिकारी आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्या नंतर एकनाथ शिंदेंच्याही पंखाखाली गेले. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आले. उद्धव ठाकरेंचं आणि त्यांचंही काही जमत नव्हतं, पण उद्धव ठाकरेंचा एक चाणक्य आहे, तो या अधिकाऱ्याला घेऊन उद्धव ठाकरेंच्या दरबारी ते मुख्यमंत्री झाल्या पोचला. त्यानंतर उद्धव ठाकरेंवर त्या अधिकाऱ्याने अशी काही जादू केली की सगळं सुखन्वय चालू होतं. हे असं सगळं सुखन्वय चालू राहणार आहे. आता राज ठाकरेंची पोरं किती वेळा टोल नाका अडवणार, फोडणार, गाड्या सोडणार, हा प्रश्न तर आहेच. पण हा अधिकारी किंवा ही सगळी व्यवस्था MSRDCची राज ठाकरेंवर जाळं टाकणार नाही ना. त्याने ते टाकू नये अशी मुंबईकरांची, ठाणेकरांची, नवी मुंबईकरांची, कल्याण डोंबिवलीकरांची प्रार्थना आहे देवाकडे. ते किती शक्य होईल आणि किती घडेल माहीत नाही. पण आत्ता या क्षणाला मी आपल्याशी बोलत असताना अविनाश जाधव पुन्हा एकदा मैदानात उतरलेला आहे. पण अविनाश जाधव हा मैदानात उतरलेला असताना ज्या काळजीने अविनाश जाधवच्या राज ठाकरे भल्या सकाळी रविवारी बाहेर पडले, त्याच काळजीपोटी किंवा त्याच सगळ्या तळमळीने राज ठाकरे हे मुंबई एंट्री पॉइंट, याला MEP म्हणतात, या MEPच्या टोल नाक्यांच्या बाबतचा मुद्दा राज ठाकरे किती प्रामाणिकपणे लावून धरणार आहेत त्यावरच राज ठाकरेंच्या मनसेचं यश अवलंबून आहे. तुम्ही जस्ट विचार करा की ठाण्यातली ही समजा 36 लाखाची ठाण्याची लोकसंख्या, जवळपास नवी मुंबईची जी लोकसंख्या आहे ती तितकीच आहे, 30-35 लाखाची नवी मुंबईची लोकसंख्या, मुंबईची 2 कोटीची जवळपास लोकसंख्या, 1.5 कोटी पकडा. तर या सगळ्या 1.5-2 कोटी 2.5 कोटी जनतेवर प्रभाव टाकणारा असा मुद्दा राज ठाकरेंनी हाती घेतलेला आहे. मुद्दा हाती घेणं हा तर राज ठाकरेंचा जुनाच उद्योग आहे, पण तो मुद्दा हाती घेतल्यानंतर त्या उद्योगाला व्यवसायाचं रूप येणार नाही ना, हे देखील बघायला हवं. मनसेने जे सुरू केलेलं आहे त्याबद्दल सगळे लोक त्यांचं कौतुक करतायत. राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आज देवेंद्र फडणवीसांना खोटारडं ठरवलेलं आहे, कारण ते खोटंच बोललेत. आता फक्त गंमत कुठे आहे ती बघा. राज ठाकरे यांचं सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरही मेतकूट जमलेलं आहे. एकनाथ शिंदेबरोबर जमलंय तर मग फडणवीसांचं तर त्यांचे जुनेच मैत्री आहे. पण या तिघांच्या मैत्रीतून जे काय होणार आहे, या 2 सत्तेतल्या मित्रांनी राज ठाकरेंना शांत केलं तर मग हा टोलचा समस्या आणि टोलचा प्रश्न, ही टोलची अडचण आहे तशीच राहणार आहे. राज ठाकरे आज प्रेस कॉन्फरन्समध्ये असं म्हणाले की टोलची समस्या म्हणजे झोल आहे, हा टोलचा प्रश्न ही काही काश्मीरी समस्या नाहीये. हे खरं आहे, पण ज्यांच्याशी राज ठाकरेंची मैत्री आहे, म्हणजे मग गडकरी असतील, फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा आणखी कोणीही, म्हैसकरही असतील, राज ठाकरेंनी सांगितलंय हे टोल नाके म्हैसकरांचे आहेत. मग या सगळ्यांना
राज ठाकरे किती थोपवणार आहेत किंवा या सगळ्यांपासून राज ठाकरे स्वतःला किती दूर ठेवणार आहेत यावरच मुंबईकर, ठाणेकर, नवी मुंबईकर आणि ज्याला ज्याला या टोल नाक्यावरून जावं लागतं त्या प्रत्येक माणसाचा हाच प्रश्न आहे. राज ठाकरे जर जिंकले तर येणाऱ्या वर्षभरात नव्हे तर त्या पुढच्याही काही काळासाठी राज ठाकरे हे हिरो असतील. कारण ते मराठी पाट्यांच्या प्रश्नांमध्ये तर ते हिरो झालेच, मराठी चित्रपटांच्या प्रश्नावर पण ते हिरो झाले, गुजरात्यांबरोबरच्या मारामारीत ते हिरो झाले, भैयांबरोबरच्या तोडफोडीमध्ये ते हिरो झाले, खळखट्याकमध्ये तर ते सुपर हिरो आहेत. आता या टोलच्या झोलमध्ये राज ठाकरेंना जर हिरो व्हायचं असेल तर त्यांना खूप काळजी घ्यावी लागेल, खूप प्रलोभनांपासून दूर राहावं लागेल आणि खूप गोष्टी करत असताना मुंबईकर, ठाणेकर, नवी मुंबईकरांबरोबर मी तुमचा आहे हा फील द्यावा लागेल. हा जर फील ते देऊ शकले तर प्रियांका चतुर्वेदींसारखी माणसं जे काय बोलतायत की मनसे झिरो आहे की अजून कोण काय आहे त्याला काही अर्थ उरत नाही. हा जो मतदार आहे तो ठरवणार आहे की कोण हिरो आहे. राज ठाकरे हिरो होण्यासाठी मेकअप करून तर तयार आहेत, फक्त आता क्लॅप कधी होणार हाच प्रश्न आहे. आपल्याला काय वाटतं, राज ठाकरे या टोलच्या झोलमधून सर्वसामान्य मुंबईकरांना, ठाणेकरांना, नवी मुंबईकरांना दिलासा देऊ शकतील का? राज ठाकरेंसमोर शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार गुडघे टेकेल का? राज ठाकरेंसमोर MSRDC मधला तो जो बलदंड अधिकारी आहे त्याची मात्रा लागू पडेल का? अविनाश जाधव या तरुण नेत्याचा फोर्स आणखी किती वेळ कायम ठेवण्यामध्ये राज ठाकरेंना यश येईल? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि हा टोलचा झोल बंद होण्यासाठी काय करावं लागेल हे तुम्ही देखील आम्हाला कळवा. आपलं जे काही म्हणणं आहे ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात मित्र, त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्राच्या राजकारणातले, समाजकारणातले, खेळातले, गुन्हेगारी विश्वातले काही महत्त्वाचे व्हिडिओ थेट, अचूक, निर्भीड आणि बिनधास्तपणे बघण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.